आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात गॅस तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। व्यावसायिक गॅसचा पुरवठा खंडित झाल्यानं याचा परिणाम आता ग्रामीण भागातही जाणवू लागला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम इथं तब्बल 3000 विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी चुलीचा आधार घ्यावा लागत आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रमात 6000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। त्यापैकी 3000 विद्यार्थी गुरुकुलमध्ये वास्तव्यास आहेत। मात्र व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद झाल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या जेवणाची मोठी अडचण निर्माण झाली आहे। परिणामी स्वयंपाकासाठी आता चुलीचा वापर करावा लागतोय। दररोज 2 वेळचं जेवण चुलीवर बनवताना मात्र स्वयंपाकी महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। वाढत्या तापमानात चुलीसमोर काम करताना उष्णतेचा त्रास तर होतोच, पण धुरामुळे डोळ्यांना देखील जळजळ होते। याशिवाय आरोग्याच्या तक्रारीही वाढतायत। या पार्श्वभूमीवर तत्काळ गॅस पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी आश्रमातील स्वयंपाकी महिलांनी केली आहे। पहिले गॅसवर पोळ्या करत होतो तर 3 तास लागायचे। आता भरपूर वेळ लागायला लागला त्याच्यामुळे आणि वरचं ऊन आणि शेक जास्त त्रास व्हायला लागला। त्याच्याकरता सरकारने लवकरात लवकर काळजी करावं, आम्हाला गॅसची व्यवस्था करून द्या। गेल्या काही दिवसापासून गॅसचा तुटवडा जाणवतोय, त्याचा फटका आम्हालाही बसला। आपल्याकडे गुरुकुल पद्धतीमध्ये 3000 विद्यार्थी राहतात। त्यांना दररोजचं 2 वेळचं जेवण, नाश्ता हे सगळं पुरवायला लागतं। सोबतच या ठिकाणी येणारे भाविक असतात, पर्यटक असतात, रुग्ण असतात, यांनाही आपण मोफत अन्नछत्रात जेवण पुरवतो। गॅस कमी झाल्यामुळे आम्ही पारंपरिक पद्धतीने लाकडावर सध्या पोळ्या आणि भाजी करतोय। पोळ्या करायला मात्र लाकडाच्या धुराचा त्रास होतो, त्याची उपलब्धताही कमी असते। इमर्जन्सी म्हणून काही सिलेंडर आमच्याकडे आहेत उपलब्ध, पण माननीय मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केलं की लवकर हा प्रश्न सुटेल। आम्हाला खात्री आहे लवकर प्रश्न सुटेल आणि पूर्ववत पहिल्यासारखंच वेळेवर जेवण देणे आणि सगळी व्यवस्था सुरू ठेवणे आम्हाला शक्य होऊ शकेल।